पुराच्या परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांची शेती खरडून गेलेली आहे, त्या शेती पूर्णपणे नापीक झालेली आहे, रब्बीचा हंगाम घेता येत नाही, असे शेतकरी सरकारच्या मदतीची अजूनही वाट पाहत आहेत. मात्र त्यांच्यापर्यंत अजूनही मदत जी आहे ती सरकारची पोहोचलेली नाही आहे. जमीन ज्यांची खरडून गेली आहे त्यांच्यासाठी विशेष पॅकेज करण्यात येईल आणि मदतीचा हात त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते सरकारनं केलेलं होतं. मात्र दिवाळी संपत आलेली आहे आणि दिवाळीपूर्वी जे काही शेत दुरुस्त करण्यासाठीचं पॅकेज आहे ते देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. तुमची किती एकर जमीन आहे, काय स्थिती झाली आहे शेतीची? जमीन खरडून गेली, 2.5 एकर आहे, नदीची आहे, त्याचा काय आणि मोबाईलला मिळालेलं नाही. काय काय लावलं होतं, काय वाहून गेलं वगैरे? तिथं काय सोयाबीन होतं, तूर होती, मिरची होती. असं तुमची काय परिस्थिती झाली मग? सोयाबीन तूर ते खरडून गेली चक्कच. 2 वेळा फोटो काढून नेलेली सगळ्या लोकांना. ते काही आलं नाही, काही नाही. आणि ते काही तूर गेली, 1 एकरभर रान, 1 एकर 1.25 एकर रान सोयाबीन खुल्लं होतं. माती वगैरे खरडून गेली, खरडून गेली. गेल्या वर्षी 1.5 लाख रुपयाची माती घडली, तिथे खाली पार पाषाणाला लावले. म्हणजे 1.5 लाखाची माती गेल्या वर्षी घातली, ती यावर्षी देखील वाहून गेली. ह्या वर्षी गेल्या वर्षी पाणी आलं तर काही झालं नाही, काही खरडण नाही, काही नाही. ह्या वर्षी ती माती बी गेली. आता सध्या पाणी आहे, उभा टाकलं एवढं खरडून जाऊन, उडी इतक्या गारी येतात. काय सरकारकडे काय मागणी आहे तुमची? आता का सरकार का देते का म्हणून तर काय हे करायचं म्हणून गपचूप बसलो आम्ही. आता मागणी काय त्याचा मोबाईलला का देणार आहे तेवढं जमिनीचा आता आमच्या खरडून गेलेल्या. किती येतो खर्च दुरुस्त करायला आता? आता का दुरुस्त करायला आता ते रान चांगलं होतं त्यावेळेला 1.5 लाख रुपयाची माती घातलो. आता त्याला दुप्पट खाली खरडले. आता काही 2-3 लाख रुपये लागणार आहेत. काय तुमची परिस्थिती काय झाली? आमची परिस्थिती साहेब सर्वे नंबर 76, 77 आणि 74 तिथं सोयाबीन आणि उडीद मूग होता. त्याच्यातून सोयाबीन क्लिअर गेले तूर ते. आणि त्याच्यातून आमचं कमीत कमी नाही म्हणजे क्षेत्र बघा की 2.5 ते 3 एकर क्षेत्र नदीच्या काठानं खरडून गेलेलं आहे. दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची, ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारनं विशेष पॅकेज जे आहे ते जाहीर करावं आणि तातडीनं अशा शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी करतात. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.